शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण शेतकरी बांधवांनो, आज मी जे सांगणार आहे ते तुमच्या जनावरांच्या चाऱ्याचा खर्च अर्ध्या किमतीवर आणणारा माहिती सांगणार आहे किंवा योजना सांगणार आहे. ही योजना आहे, या योजनेचे नाव आहे मित्रांनो कडबा कुट्टी अनुदान योजना. पण याच योजनेच्या नावावर हजारो शेतकऱ्यांची फसवणूक चालू आहे. बनावट एजंट पैसे उकळत आहेत. अनेक शेतकऱ्यांना याचं अनुदान मिळत नाही. मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना काही प्रश्न पडत आहेत. ते प्रश्न आज मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे व त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचा हा प्रश्न त्यामध्ये असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग शेतकरी मित्रांनो, पाहूया शेतकऱ्यांचे कोणते आहेत ते प्रश्न. कडबा कुट्टी मशिनीवर खरंच सरकार अनुदान देत आहे का? दुसरा प्रश्न, किती टक्के अनुदान मिळतं? कोणते शेतकरी पात्र आहे? कोठे अर्ज करायचा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फसवणूक कशी टाळायची? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला फसवले जाणार नाही आणि योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. चला तर पाहूया मित्रांनो, प्रश्न नंबर 1, कडबा कुट्टी अनुदान योजना म्हणजे नेमकं काय आहे? चला सांगतो. कडबा कुट्टी अनुदान योजना ही एक राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालक शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी एक योजना आहे. या योजनेमध्ये कडबा कुट्टी मशीन, चारा कुटणारे यंत्र व तसेच मित्रांनो जनावरांसाठी उपयुक्त साधने सुद्धा मिळतात. व तसेच मित्रांनो खरेदीसाठी सरकारकडून आर्थिक मदत सुद्धा दिली जाते. उद्देश एकच आहे, जनावरांच्या चाऱ्याला खर्च कमी करणे, दूध उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणे. शेतकरी मित्रांनो, प्रश्न नंबर 2, सरकारला ही योजना का सुरू करावी लागली आहे? आजची परिस्थिती पाहता अशी आहे की चाऱ्याचे दर वाढले आहे. कडबा हाताने कुटायला मजूर मिळत नाही. मजुरी महाग झाली आहे. वेळ आणि श्रम दोन्ही जास्त जात आहे. म्हणूनच मित्रांनो कडबा कुट्टी मशीनमुळे वेळ वाचतो, चारा बारीक व एकसारखा होतो, जनावरांवर चारा पूर्ण खाण्यास मदत होते, दूध उत्पादन वाढते. म्हणूनच सरकारने ही योजना सुरू केली आहे. चला मग मित्रांनो पाहूया शेतकऱ्यांचा 3 नंबरचा प्रश्न. या योजनेत शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो? चला सांगतो. या योजनेचा थेट फायदा असतो हा मशिनीच्या किमतीवर 40 ते 60% पर्यंत अनुदान मिळतं. काही वर्गांना जास्त सुद्धा मिळतं. मशिनीची किंमत सध्या अर्ध्यापेक्षा कमी मिळते. मित्रांनो, उदाहरण पाहायचं झालं तर मशिनीची किंमत 60,000 रुपये असेल तर शेतकरी फक्त 25 ते 35,000 भरतो. बाकी रक्कम सरकार देते. तसेच प्रश्न नंबर 4, कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे? या मुद्द्यावर अनेक शेतकरी गोंधळून जात आहेत. महत्त्वाचं सांगायचं झालं तर शेतकरी महाराष्ट्र राज्यातील असावा, स्वतःच्या नावावर जमीन असावी किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावावर तर फिक्स असावीच. तसेच मित्रांनो तुमच्याकडे किमान 2 ते 3 जनावरे असणे आवश्यक आहे. पशुधन नोंदणी असणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे. महाडीबीटी खाते सक्रिय करून घेणे गरजेचे आहे. फक्त मशीनच घ्यायची इच्छा असून चालणार नाही. पशुपालन प्रत्यक्षात असणे गरजेचे आहे मित्रांनो. चला मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया प्रश्न नंबर 5, कोणते शेतकरी अपात्र ठरू शकतात? या योजनेचा आधीच लाभ घेतलेले शेतकरी अपात्र ठरू शकतात. 2 म्हणजे बनावट कागदपत्रे सादर करणारे. 3 म्हणजे जनावरे नसतानाही अर्ज करणारे. आधार लिंक नसलेले असे शेतकरी या योजनेतून किंवा अर्जातून थेट रिजेक्ट केले जातात. चला पुढचा प्रश्न जाणून घेऊया. प्रश्न नंबर 6, अर्ज कोठे व कसा करायचा? सामान्यतः अर्ज महाडीबीटी पोर्टलवरून किंवा कृषी सहकार्य पशुधन कार्यालयातून अर्ज करता येतो. अर्ज करताना लागणारी कागदपत्रे कोणती आहेत पाहूया. 1 म्हणजे आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक, जनावरांचा तपशील, फोटो आणि मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनो. शेतकऱ्यांसाठीचा पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर 7, अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढे काय करावे? अर्ज तपासायला जावे लागतं. अपात्र पडताळणी होते का चेक करावं लागतं. मंजुरी संदेश येतो. मशीन खरेदी करण्यासाठी परवानगी मिळते. बिल अपलोड केल्यानंतर अनुदान खात्यामध्ये जमा होतं. काही वेळा याला 2 ते 4 महिने सुद्धा लागू शकते. त्यामुळे ही योजना मिळवण्यासाठी गडबड करून चालणार नाही. यासाठी किमान एवढा तरी टाइम जातोच.
व तसेच प्रश्न नंबर 8, शेतकऱ्यांची फसवणूक कशी चालू आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता खरी गोष्ट सांगतो मित्रांनो, या योजनेच्या नावावर सध्या मोठ्या प्रमाणात फसवणूक चालू आहे. फसवणुकीचे प्रकार म्हणजे काय सांगायचं तुम्हाला, आम्ही एजंट आहोत, 5,000 द्या असे बोलणारी सुद्धा लोक आहेत. थेट मशीन देतो, अनुदान आम्ही आणून देतो असे सांगतात आणि ऑनलाईन अर्ज सुद्धा आम्हीच करून देतो असे सुद्धा बोलतात. उद्या पैसे खात्यात येतील असे सांगून खोटे पैसे तुमच्याकडून घेऊन तुमचे हे काम करणारच नाहीत, अशी फसवणूक चालू आहे. कडबा कुट्टी अनुदान योजना. म्हणूनच शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न नंबर 9, अशा फसवणुकीपासून कसं वाचायचं. चला तर सांगतो. कोणालाही अर्जासाठी पैसे देऊ नका मित्रांनो, कारण सरकारी योजना ही मोफत असते. फक्त अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागतो किंवा कृषी सहकार्य किंवा पशुवैद्यकीय कार्यालयात जाऊन चौकशी करावी लागते. तसेच व्हॉट्सअप मेसेज, फेसबुक जाहिराती विश्वास ठेवू नका. लक्षात ठेवा, सरकार कोणत्याही एजंटची नेमणूक करत नाही, त्यामुळे हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. चला मित्रांनो, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न नंबर 10, कोणती मशीन घ्यावी, काय काळजी घ्यावी मशीन घेताना. चला सांगतो. ISI प्रमाणित मशीन घ्यावी. बिल पक्क घ्यावं. बिलावर तुमचं नाव असावं गरजेचं आहे. बनावट बिल अजिबात चालत नाही. अनुदान मंजुरीनंतर खरेदी करा, म्हणजे अनुदान आल्यानंतरच मशीन खरेदी करा. मित्रांनो, शेतकऱ्याचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 11, अनुदान थेट खात्यामध्ये जमा होते का. सांगायचं म्हणजे अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मशीन खरेदी करून योग्य बिल, योग्य फोटो, आवश्यक ते कागदपत्रे जमा करून अपलोड केल्यानंतर अनुदानाची रक्कम DBT द्वारे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाते, एवढं नक्की शेतकरी मित्रांनो. त्यामुळे काय घाबरण्याची जरूरत नाही, कारण सरकार तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट DBT द्वारे पैसे पाठवतं. व तसेच शेतकरी मित्रांनो, कधी कधी फंड उपलब्ध नसल्यामुळे किंवा 15 दिवस किंवा 1 महिना किंवा 2 ते 3 महिने सुद्धा लागू शकतं. थोडा संयम ठेवा, खरं नक्की या योजनेचे पैसे येतातच. चला तर मग जाणून घेऊया मित्रांनो 12वा प्रश्न, अर्ज रिजेक्ट झाला तर पुढे काय करायचे. अनेक शेतकऱ्यांचे अर्ज कागदपत्र अपूर्ण असल्यामुळे किंवा चुकीची माहिती किंवा पात्र न जुळल्यामुळे रिजेक्ट होतात. अशा वेळी घाबरू नका. कृषी सहकार्य किंवा पशुसंवर्धन अधिकाऱ्याकडे रेजिग्नेशन कारण समजून घ्या, दुरुस्ती करून घ्या. पुढील फेरीमध्ये अर्ज करताना ती चूक पुन्हा करू नका, त्यामुळे तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही. शेतकरी मित्रांनो, तुमचा 13वा नंबरचा प्रश्न, एका कुटुंबातील 2 शेतकरी अर्ज करू शकतात का. चला मित्रांनो, हा प्रश्न खूप जण विचारतात. साधारणपणे एकाच कुटुंबातील किंवा एकाच शेतजमिनीवरील तसेच एकाच प्रकारच्या योजनेसाठी हा योजनेतून एकालाच लाभ मिळाला जातो. पण जर जमीन वेगवेगळी असेल, पशुसंवर्धन वेगळं किंवा नोंदणीकृत वेगळी असेल, खाते व कागदपत्रे स्वतंत्र असतील तर काही वेळा वेगळा विचार केला जातो. यासाठी अधिकृत चौकशी करणे आवश्यक आहे. तुम्ही थोडी चौकशी केल्याशिवाय एकाच कुटुंबातील व्यक्तींनी 2-2, 3-3 अर्ज भरू नका, कारण सर्वच अर्ज फेल होऊ शकतात. चला मित्रांनो, पाहूया तुमच्यासाठीचा 14वा प्रश्न, मशीन बिघडली तर सरकारची जबाबदारी असते का, असा प्रश्न आहे. शेतकरी मित्रांनो, सरकार मशीन देत नाही, सरकार फक्त अनुदान देते. म्हणून मशीनची वॉरंटी, सर्व्हिस, रिपेअर हे सर्व कंपनी किंवा विक्रेत्याकडून अटीवरून अवलंबून असते. म्हणून मशीन घेताना वॉरंटी कार्ड, अधिकृत डीलर, सर्व्हिस सेंटर माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर हे होते आतापर्यंतचे 14 प्रश्न शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलवरती विचारलेले. तुम्हाला कोणते प्रश्न असतील या कडबा कुट्टी योजनेवरतील तर मला नक्की कमेंट करा. आपले चॅनल परिपूर्ण विचार करून त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. चला शेतकरी बांधवांनो, कडबा कुट्टी अनुदान योजना खूप फायदेशीर आहे हे समजून घेतलेलं आहे. पण मित्रांनो, या योजनेची माहिती नसल्यामुळे अनेक शेतकरी फसले जात आहेत. आजचा हा व्हिडिओ मी योजना काय आहे, लाभ कसा मिळतो, पात्र कोण आहेत, फसवणूक कशी होते आणि कसे वाचायचे हे स्पष्टपणे सगळं सांगितलेलं आहे. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्येक पशुपालन शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोचवा. म्हणून हा व्हिडिओ लाईक करा, शेतकरी मित्रांनो शेअर करा आणि AN मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
मित्रांनो, आपलं एक लाईक किंवा एक सबस्क्राईब आपल्या एन मराठी चॅनलसाठी खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप अर्ज कसा भरायचा. लाईव्ह फोटोज किंवा डेमोज मधून सांगणार आहे, म्हणून नक्की लाईक करा. आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमधून. तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, आपली काळजी घ्या. जय जवान जय किसान.